मथुर चिपळूणमध्ये आम्ही दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कसं कसं नियोजन काय झालं काय? आज यादव साहेबांनी आम्हाला इथं बैल घेऊन बोलवलं. हा. पण असं वाटलं नव्हतं की बाबा चिपळूणसाठी एवढं मोठं प्रदर्शन भरेल आणि वैयक्तिक प्रदर्शन भरवतील आणि सर्व शेतकरी माणसासनी की जुन्या किंवा तरुण वर्ग पिढीला जुन्या काही गोष्टी आहेत त्या दाखवण्यात आल्या. मी प्रदर्शन एवढी भरपूर बघितली पण जुन्या पिढ्या कुठल्याही प्रदर्शनात दाखवल्या नाहीत जुन्या गोष्टी. त्या आज लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी इथं केल्या. त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं धन्यवाद की नेता असावा तर असा असावा म्हणजे मला वाटायला लागले. कारण का शेतकऱ्यांचा विचार करणारा नेता असावा, नाहीतर काय तेवढ्या पुरतं राजकारण केलं प्रचार केला असं काही नसावं. पण आज उघड दिसलं की म्हणजे नेता हा शेतकऱ्यांसाठी आहे, असा नाही की बाबा प्रतिष्ठित किंवा मोठं नाव करायचं ह्या बाबतीत घेतलेलं नाही. आज इथं आल्यानंतर जाणवलं मला पूर्ण. कसं नियोजन तुम्ही कसं मिळून लावलंस? नियोजन सगळं लावणारे नियोजन हे आहेत कारण ह्यांचं आमचं जुनं संबंध आहे. चिपळूण बँकेचे मॅनेजर आहेत कराभाऊ आपले मुंडे. काय झालं म्हणजे सर्व तुमच्याकडे जाऊन तुम्ही गेला का? हा, त्याच्यानंतर ठरलेला विषय पहिला आणायचा, मग आणला बैल. सर्वांबद्दल काय बोलायचं नियोजन करते पहिल्या बिलान सगळं? सौरभ दादांच्या बरोबर बोलणं एक तर म्हणजे दादांच्या विषयी सौरभ दादा विषय बोलणं एक तर आता शब्दच नाहीत. कारण का तर एवढं फॅन्स फॉलोअर किंवा एवढी गर्दी आज बघून म्हणजे वेगळंच काहीतरी असं वाटायला म्हणजे काहीतरी शनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात काहीतरी चांगला हेतून चांगलं दृष्टिकोनानं इथं आज व्यासपीठ उभं केलं ह्याच्यातच मोठा मला आज आनंद आहे. पाटील आज योगायोगानं पाठ पिटली सगळं जुळलं आपलं. तर पुसेगावला सेमी जाऊन मथुर पुण्याला तर डोळ्यात तुमच्या पाणी होतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? काही नेहमीच येतं की त्याला बघितलं तरी येतं असं नाही की, कारण ते जीवापेक्षा जास्त आम्हाला मूल्यवान आहे. मथुर आज मथुरसाठी तुम्ही पण तिकडनं आलाय ना, मला वाटतं काल जायची आवरून सगळं. होय होय. कसे काय म्हणजे कसं दिवस काय कसं नियोजन झालं किती वाजता यायचं काय? कारण का तर इथं आल्यानंतर आता सगळीकडे फॅन फॉलोअर्स आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत, पण जो इथं सगळे चिपळूण वाशांचा म्हणजे एवढा म्हणजे मथुरसाठी आणि साहेबांनी जो कार्यक्रम घेतलाय त्यासाठी एवढी गर्दी असेल असं वाटत पण नव्हतं. पण आज पहिल्यांदा असं वाटलं की एवढं मोठं प्रदर्शन होतंय चिपळूण मध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तर प्रदर्शन हे आजच असेल असं मला वाटतंय. सर काय सांगाल मथुर सगळं नियोजन झालं काय कसं? अमित पाटील साहेब असतील सगळे असतील, काय सांगाल कसं? नाही, अमित दादांचे मी आभार मानतो की मी त्यांना एकदाच फोन केला की दादा आपल्याला मथुर आणायला लागतोय वाशिष्ठी कृषी प्रदर्शनात. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा फोन आलाय तर मी नक्की नियोजन लावतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियोजन पण लावलं. तसेच आपल्या एका शब्दावर ते कराडवरून 100 किलोमीटर या प्रदर्शनासाठी खास स्वतः आलेले आहेत. म्हणजे आज प्रमुख आकर्षण अमित शेठ पण आहेच, कारण त्या नवीन नियोजनाचा बादशाह म्हणजे बराच फॅन फॉलोअर आहे अमित शेठचा, काय सांगायचं? नक्की 100% जसं वरती घाटावर त्यांचा फॅन फॉलोईंग आहे त्याचप्रमाणे चिपळूणमध्ये पण आहे. जसे त्यांना जसं म्हणतात नियोजनाचा बादशाह, त्यांनी ते नियोजन लावून दिलं आम्हाला आणि ते म्हणजे नाव त्यांनी स्वतःच त्यांना जे उपमा दिली आहे ती त्यांनी खरी करून दाखवली. योग्य ठिकाणी योग्य डोकं वापरलं की 100% जुळून येतात गोष्टी. नको तिथे डोकं वापरायचं नसतं, चांगल्या माणसांच्या बरोबर संगतीत राहायचं, त्यामुळे चांगलंच होतं. आज इथं बैल आणला चांगल्या ठिकाणी. आज म्हणजे प्रेक्षकांचा सगळ्यांचा म्हणजे भरपूर प्रतिसाद आहे, त्याचा आनंद आहे. आज सगळ्या काय वाटलं किती पब्लिक भेटलं तुम्हाला खास बघून? आज पण वाटलं ना एवढं पब्लिक आणि एवढं बैलाच आपले चाहते आहेत चिपळूण मध्ये. आज पण असं वाटतंय की आज फायनलचा फेरा काढून आज कुठल्या तरी मैदानचा 1 नंबर केलाय असं वाटायला लागलंय. होय का? हा चालतंय. शेठ काय बोला जरा, सगळी आली तर सगळी आज सगळ्यात पहिल्यांदा मथुर आलाय आणि मथुरचे जे फॅन्स फॉलोअर आहेत त्यांनी प्रचंड गर्दी केली आज इथं. आज 5वा दिवस आहे, मी सुद्धा इथंच आहे आणि मथुरवर प्रेम करणारे आज चाहते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रदर्शन खरोखर चांगलं भरलेलं आहे. अतिशय म्हणजे कुठं तिथं नाही का आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला कुठं बोर्ड दाखवायला जागा नाही, असं कुठंच नाही की ह्या गोष्टीची कमतरता इथं भासते. प्रत्येक गोष्टीला जागा अशी जिथल्या जिथं दिलेली आहे आणि त्या गोष्टी त्या जागेत अगदी सुसज्ज अशा उभ्या आहेत. घोड्यांना जागा वेगळी आहे, बैलांना वेगळी आहे, प्रत्येक जातीची गाय इथं आहे त्यांना जागा वेगळी आहे, प्रत्येक जातीची म्हैस आहे त्यांना जागा वेगळी आहे. सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. प्रदर्शनासाठी मथुर आलाय, मथुर सोबत शुभम भाऊ आलेत,
आणि या बैलगाडी क्षेत्रात ज्यांची ख्याती आहे सबसे कातील अमित पाटील, ते अमित पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सौरभ दादा आहेत. सगळं नियोजन केलं त्यांनी पुढून काय आणि सांगाल मी पहिल्याच दिवशी सांगितले हा की या वाशिष्ठी प्रदर्शनामागचा पडद्यामागचा हिरो कोण असेल तर सौरभ दादा. त्यामुळं हे अतिशय मोठं योगदान आहे सर्वांचं या ठिकाणी. आणि ह्या योगदानातून हे घडत असतं सगळं. कारण प्रशांत यादव सर आहेत, यादव मॅडम आहेत, आणि ह्यांच्या मागं जे असणार हे सगळं एकीचं बळ आहे. खरोखर श्रेष्ठ आहे सगळं. करावे तेवढे धन्यवाद, आभार मानावे तेवढे आभार.